भाऊ, काल अंगठी केली 1 तोळ्याची. चेन बिन मस्त. काल कपडे आणले 5,000चे. मस्त खाऊन पिऊन मस्त राहतो एकदम. एवढे कशाला पैसे खर्च करतो? ऑलरेडी तुझ्याकडे एवढे कपडे बिपडे आहेत घरामध्ये. अरे जरा पैसे सेव्हिंग कर, पुढे तुझ्याच गरजेला येते. अरे कोण आहे? एकटाय मी. माझ्या मागं पुढं कोण नाहीये. म्हणून मजा करतोय आरामशीर. पोरे आहेत की भरपूर आहेत, गर्लफ्रेंड आहेत. घेऊन फिरतोय रोज 2-3. आताच एकेचा कॉल आलता. अरे सौरभ, असं एकट्याने जगणं लय मुश्किल आहे. तू माझं ऐक. तसं बी तुला लहानपणापासून आई वडिलांचा आधार नाहीये. तू एक काम कर, लग्न तरी कर चांगली मुलगी बघून. म्हणजे कसं, उद्या जर काय तुला झालं, अडचणीच्या काळात आपला स्वतःचा माणूस असणं खूप गरजेचं आहे. माझ्या एका फोनवरती 100 पोरं येतील आणि माझी गर्लफ्रेंड ती तर पळतच येईल भाऊ. आणि मला काय होणार आहे? हे बघ सौरव, तू माझा मित्र आहे. मी तुला चांगलं सांगायचं काम करणार. मला माहिती आहे तुला कोणाचा सपोर्ट नाही, काय नाही, आई वडील नाही आहेत. त्याच्यामुळं मी तुला बोललो. बाकी शेवटी तुझा निर्णय. चल जाऊ आता. काय होतंय मला? हॅलो, जानू कुठे आहे का? अगं मला चक्कर आली का? घरात कोण नाहीये का? येते का तू? ये ना. नाही का जमणार? ठीक आहे. बल्ली दादा कुठे आहे? अरे मला चक्कर आली रे. अरे मला काही दिसत नाहीये. कुठे आहे तू? बर ठीक आहे. प्रभू भाऊ कुठे आहे? अरे तब्येत लय बिघडली रे. कुठे? बर बर ठीक आहे. हॅलो, कृष्णा भाऊ कुठे? अरे आहे ना घरी, काय झालं? चक्कर आली रे भाऊ मला. खूप त्रास होतोय, घरी कोण नाहीये. आलो आलो, थांब दवाखान्यात जाऊ. आलो. हा भाऊ.